नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धारकर एस छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी। आज आपण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 मधील मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेतील आपण उत्तराचा आढावा घेऊया। विभाग 1 गद्य विभाग, पहिली कृती आहे मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड किंवा इंग्रजी। दुसरी कृती आहे चौकटी पूर्ण करा। भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग, उत्तर आहे शब्दाची उत्पत्ती शोधणे। नदीसारखी प्रवाही, उत्तर आहे भाषा। त्यानंतर सोमत आहे गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये। या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत उदाहरण लिहा, ते तुमचं सोमत आहे। पुढची कृती आहे उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। कारणे लिहा। झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण, तर उत्तर आहे त्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं। दुसरी कृती आहे झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत कारण, तुमचा देश किती श्रीमंत आहे ते दाखवायचं असेल तर झाडी खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा। पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात, चूक आहे। आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो, चूक आहे। आपल्या घराभोवती झाडी असणे आवश्यक आहे, बरोबर आहे। आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल, बरोबर आहे। त्यानंतर अपठित गद्य, अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे, यामध्ये आहेत तुम्हाला हवं ते सहकार्य मिळू लागतं, लोक तुमचं ऐकू लागतात, ताठ मानेनं वावरता येतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो। त्यानंतर दुसरी कृती आहे अपठित गद्यावर इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी, उत्तर आहे आदर, विश्वास। त्यानंतर पद्य विभाग, पद्य विभागावर पहिला प्रश्न आहे संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी, उत्तर आहे अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, सत्याची वाट दृढ धरावी। त्यानंतर पुढची कृती आहे कधीही करू नयेत अशा गोष्टी, पुण्यमार्ग सोडू नये, पैज किंवा होड लावू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये। त्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। भरतवाक्य ही कविता आहे, तर भरतवाक्य या कवितेचे कवी मोरोपंत आहेत। प्रस्तुत कवितेचा विषय आहे माणसाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी मोलाचा उपदेश या कवितेमध्ये केलेला आहे। कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, कारण या कवितेमध्ये उत्तम व्यक्ती बनण्यासाठी काही आदर्श मूल्य आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेली आहेत, त्यामुळे मला ही कविता खूप आवडली असंही तुम्ही लिहू शकता। त्यानंतर आश्वासक चित्र, या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा। या कवितेचा विषय आहे स्त्री पुरुष समानता आणि ही कविता आवडण्याची कारणे, तर सध्याच्या काळाला लागू पडेल असा विषय या कवितेमध्ये हाताळलेला आहे। स्त्री पुरुष समानता हा विषय या कवितेमध्ये हाताळलेला आहे। आपण पाहतो की स्त्रियांवर परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या अन्याय होत आलेला आहे, त्यामुळं हा अन्याय थांबवायचा असेल तर स्त्री पुरुष समानता हा मूल्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवणं खूप आवश्यक आहे। हा अनमोल विचार या कवितेमधून मांडलेला आहे, त्यामुळे मला ही कविता खूप आवडली। त्यानंतर व्याकरणाचा प्रश्न आहे समास। सामासिक शब्द आणि समासाचे नाव अशा जोड्या दिलेल्या आहेत। सामासिक शब्दामध्ये नीलकमल आणि नवरात्र असे दोन शब्द आहेत। प्रकार पहा, नीलकमल हा प्रकार कर्मधारय समास आहे। त्यानंतर नवरात्र याचा प्रकार आहे द्विगु समास। त्यानंतर शब्दसिद्धी दिलेली आहे, कारागिरी, हुरहुर, लाल लाल, अतिरेक हे शब्द आहेत। कारागिरी हा प्रत्ययगठित शब्दामध्ये येतो, अतिरेक हा उपसर्ग घटित शब्दामध्ये येतो आणि अभ्यस्तमध्ये हुरहुर आणि लाल लाल। त्यानंतर वाक्यप्रचार आहेत। वाक्यप्रचारामध्ये सटकी मारणे, निघून जाणे असा त्याचा अर्थ आहे। कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे, पित्त खवळणे, अतिशय राग येणे, अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे। त्यानंतर भाष्यिक घटकावर आधारित कृती आहेत। समानार्थी शब्द घर, गृह, निवास, आलय, भवन, नदी, सरिता, तटिनी। विरुद्धार्थी शब्द आहेत रात्र, दिवस, हजर, गैरहजर। त्यानंतर खालील शब्दांचे वचन बदला म्हणून आहे, पुस्तक, पुस्तके, झाडे, झाड। त्यानंतर एक शब्द दिलेला आहे इमानदार, यामध्ये इमान व दार हे शब्द वगळून आपल्याला अर्थपूर्ण दोन शब्द बनवायचे आहेत। मग यामध्ये मान, मार, नर, दान इत्यादी अर्थपूर्ण शब्द होऊ शकतात। यानंतर लेखन नियमानुसार लेखन आहे। शब्द दिलेले आहेत
पहा, पहिला जो गट आहे यामध्ये 2 नंबरचा सहानुभूती शब्द बरोबर आहे. दुसऱ्या गटामध्ये अभिव्यक्ती पहिला शब्द बरोबर आहे. त्यानंतर तिसरा गट जो आहे त्यामध्ये क्रियाशील शब्द आहे, त्यामध्ये तिसरा शब्द त्यातला बरोबर आहे अंडरलाईन केलेला. त्यानंतर चौथ्या गटामध्ये कीर्तन हा शब्द आहे, त्यामध्ये 3 नंबरचा कीर्तन हा शब्द शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य आहे. त्यानंतर पुढचा गट आहे त्यामध्ये शिरोधारी हा शब्द आहे, पहिल्या क्रमांकाचा शब्द बरोबर आहे. आणि शेवटचा गट आहे आशीर्वाद या शब्दाचा, तर यामध्ये शेवटचा जो काय आशीर्वाद शब्द आहे तो बरोबर आहे. त्यानंतर विरामचिन्हे ओळखा. अतिशय सोपे असे विरामचिन्ह आलेले आहेत. पहिलं विरामचिन्ह जे दिसतंय ते प्रश्नचिन्ह आहे, दुसरं विरामचिन्ह आहे ते उद्गारवाचक चिन्ह आहे, आणि त्यानंतर पारिभाषिक शब्दाचा हा प्रकार आहे. यामध्ये बायोडाटा आणि मोबाईल हे 2 अतिशय सोपे शब्द आलेले होते. बायोडाटा याचा मराठीमध्ये प्रचलित शब्द आहे स्वपरिचयपत्र, आणि मोबाईलसाठी भ्रमणध्वनी हा शब्द आहे. तर अतिशय सोपी अशी ही प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो आलेली होती.